मुळामध्ये आज आज आम्ही पोद्दार हॉस्पिटलमध्ये सुद्धा जो काही कैलासवासी यांचा वाढदिवसानिमित्तानं कार्यक्रम ठेवला, पण आज उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने पोद्दार हॉस्पिटलमध्ये ज्याला आपण झेन-जी किंवा मिलिनियम या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय, त्यांच्यासाठी काय करतोय हे आता महत्त्वाचं आहे. म्हणजे अख्खा देशापासून, म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आज शोषित विद्यार्थी, शोषित युवा, तरुण, शोषित महिला काय किती अन्याय सहन करायचा. आणि हा आज ज्या तरुणांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जो आवाज उठवलाय त्याला समर्थपणे किती आमच्यावर टीका करा, पण त्या टीकेला उत्तर न देता समर्थपणे युवकांच्या बरोबर जाणं. कारण देशाचं भवितव्य हा नुसतं म्हणून चालणार नाही. त्या युवकाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेला पात्र होण्यासाठी ज्या काही तुम्ही एक्झाम बनवलात, खरं म्हणजे एका मुख्यमंत्री आहे थलपती, त्यांनी सरळ सांगितलंय आमच्या राज्यातल्या ज्या काही परीक्षा त्या आम्ही घेऊ. कारण आज नीट सारख्या अशा अनेक एक्झाम आहेत की ज्या CATच्या असतील, कशा कुठे काय नीट होत आहेत, पेपर फुटत आहेत. आणि जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना त्याचा सुतभार त्यांना त्याची काय काळजी वाटत नाही. या केंद्रात गेल्या 12 वर्षापासून जो काही सुळसुळाट होता त्यातला पहिला एक जो धर्मेंद्र प्रधान, आज तुम्ही पाहिलं जसा आमच्या काही लोकांना विचारतात काय मैदान मारून आलं का, मग आज धर्मेंद्र प्रधानाचं जे काय स्वागत केलात ते काय मैदान मारून आले. एवढे विद्यार्थी डेथ झाली आहे, ज्यांना तुम्ही प्रचंड मारहाण केली आहे, डेथ झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही नाही. आणि धर्मेंद्र प्रधानांचा तुम्ही एंट्र्या एवढ्या दिमाखात दाखवता. तुमच्याकडनं काय अपेक्षा करावी असं आता पब्लिक नागरिक म्हणतोय. त्यामुळे मला वाटतं आम्ही आपला देवालाच सांगितलं, जो आज आपला चिरंजीवी आहे हनुमंत, ज्या रामाच्या नावावर सगळं मिळवत आहेत त्या रामालाच आम्ही आता शपथ घातली आहे, हनुमंताला शपथ घातली आहे की बाबा हा अत्याचार हिंदुस्थान भारत देशाच्या नागरिकांवर सत्तेत असलेले जर करत असतील तर तो अत्याचार आता EVM मशीन पण नको आहे लोकांना, बॅलेट पेपर हवं आहे लोकांना, तुमचा प्रोग्राम हवा आहे, नुसता लपवालपवी आणि छपवाछपवी नको आहे. त्याच्यासाठी आज इथे आरती झाली. या आमच्या शाखेच्या माध्यमातून 199 या आरती केली आहे. आणि आता दर शनिवारी कुठे ना कुठे या अशाच आरत्या होत राहणार जोपर्यंत जनता पण ह्याच्यात सामील होते. आणि ह्या सगळ्यांनी झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारला कधीतरी उठतात आणि सांगतात जागे आहोत, तर ते जागे नाही, तुम्हाला जागं व्हावंच लागेल. अशा पद्धतीने उठाव होईल. आता एक नवीन प्रकरण समोर आला. अहिल्यानगरतून एक मुलगी होती, तरुण मुलगी, तिने सुसाईड केली आहे. नीटची ती एस्पिरंट होती. तुम्ही काय बोलला? मला वारंवार आम्ही तेच सांगतोय, ज्या मुलांनी सुसाईड तुमच्या नावाने केले त्यांच्या आईबापांच्या हृदयाला काय वाटत असेल. कारण कसं आहे, आईबाप आपण म्हणतो ना काही अनुभव घ्यावे लागतात, त्यासाठी आईबाप व्हावं लागतं. आपल्या देशाच्या नेतृत्वाला ते कळलं पाहिजे. नुसतं म्हणून नाही चालणार मी बाप आहे, बापासारखं काळीज घेऊन काम करा. आणि देशातल्या नागरिकांच्या ज्या युवा तरुण आहेत ह्यांना रस्त्यावर उतरावं लागलं, एवढी तुम्ही वाईट वेळ त्यांच्यावर आणलात, हेच या देशासाठी अपशकुन आहे. आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे. आमच्याकडे तुम्ही बघाल उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक ठिकाणी प्रोग्राम होत आहेत, अनेक ठिकाणी नागरिक सामील होत आहेत. आज आपण हे ज्या अण्णा तावडे म्हणतात आमच्याकडे, हे सगळे युवकांना लाजवेल असं काम करतायत. हे सगळे ज्येष्ठ जुडले गेले आणि अशा ज्येष्ठांमुळे युवकांना आम्ही असा हात देतोय, या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत. आदित्य ठाकरे प्रचंड अग्रेसिव्ह होऊन या देशाला चांगलं नेतृत्व देऊ इच्छितात, ते होणार म्हणजे होणार.